दिवस आणि दुसऱ्या दिवसातील खेळातील 5वी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. नाणेफेक संपन्न झाली. ध्रुव तारा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तर मुंबई लॉयन्स संघाला इथे फिल्डिंगसाठी गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. 6 षटकांची ही लढत असेल. यावेळेस पहिला चेंडू बॉलिंग ट्रॅकवर एक युवा गेंदबाज सूरज भारद्वाज बॉलिंग ट्रॅकवर ऑनसाइडला खेळून काढलाय. मॅन्डेटरी पॉवर प्ले याच्या 5व्या लढतीमधील पहिल्या डावातील पहिलं षटक हाताळण्यासाठी एक युवा गेंदबाज इथे इन्व्हाइट केला जातोय. चांगला प्रहार, तगडा तगडा येतोय, चौकार. टीम ध्रुवतारा कृपया आपला एक अतिरिक्त खेळाडू प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. या ओ पुन्हा एकदा कट केलाय चेंडू बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. नो चान्स. अगदी वेगानं चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स. लेग स्पिन. सूरज भारद्वाज एक युवा उभरता सितारा. धावसंख्या 10. लॉफ्ट केलाय. व्हॉट अ शॉट. इट्स अ 6 रन्स. 6 षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय या षटकाराच्या मदतीनं. 16 धावा. बॅक ऑफ द लेन ऑन साइडला जागा बनवली आहे. फुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 22 धावांवर. पहिल्या षटकाची समाप्ती होते. 22 धावा इथे धाव फलकावर लागताय. बदल बघायला मिळाला. एक सूरज भारद्वाज सारख्या एका युवा गोलंदाजाला प्रमोट केलं गेलं. सुरुवातीचं षटक त्यांच्या माध्यमातून इथे हाताळलं गेलं. मात्र निश्चितच अनुभवी बॅटर मनीष भारद्वाजच्या बॅट मधनं चांगली फटकेबाजी आपण बघितली आहे. 22 धावांचा एक मजबूत स्टार्ट, चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात बघायला मिळते टीम ध्रुवतारा या टीम कडनं.
निश्चितच हा सामना जिंकून या स्पर्धेचा शेवट गोड करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जाईल. या दरम्यान शॉट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जात आहे. लेग स्टंपवर टाकलेल्या चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. मनगटाचा वापर करत असताना ड्रिल मध्ये आपण बघू शकाल प्रथमेश कडनं कसा प्रयत्न केला गेला. भले प्लॅन एक्झिक्यूट झाला नसेल. चांगलं फील्ड मिड ऑफ क्षेत्रामध्ये. आकाश चेंडूला स्टॉप करताय. सिंगल येते. दाफलक जाऊन पोहोचेल 23. चांगला बॉल. अगदी खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. वाईट यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू. येथे बॅट्समन मनीष यांना कोणतीही संधी नव्हती. अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडूला पिच केलं जात आहे. समोरच्या क्षेत्रात इथे पायाने अडवण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न इथे फसतोय आणि अगदी वेगानं चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4. एक चांगला स्ट्रोक मनीष कडनं. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. स्लोअर वन ब्लॉक होल मध्ये पुन्हा एकदा चेंडूला पिच केलं जात आहे. 28 धावा धाव पलकर लागताय. 5 चेंडू मध्ये फक्त 6 धावा खर्च करताय रोहित परब. या दरम्यान इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. डम द लेग चेंडूला पिच केलंय. अगदी बैठक फटका खेळत असताना ऑन साइडला फाईन लेग, लॉंग लेग किंवा स्क्वेअर लेग च्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे रिव्ह्यू घेतला जातोय. गोलंदाज रोहित परब यांच्या माध्यमातून हा व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला जातोय. आमचे टीव्ही अंपायर अक्षय बोरकडे सर हा निर्णय इथे तपासतील. टीव्ही अंपायर्स यांचा कॉल येतोय आमच्या तिसऱ्या पंचांचा. इट्स अ व्हाईट बॉल. जो एक मात्र जो रिव्ह्यू दिला गेला तो रिव्ह्यू इथे अनसक्सेसफुल. रिव्ह्यू लॉस्ट होतोय. दाफलक या व्हाईट बॉलच्या मदतीनं 29 धावा. आज जाणता राजा आजच्या खेळातनं पुढच्या फेरीत आपलं स्थान निश्चित करतोय. संघमालक किरण भाऊ आपलं मनपूर्वक अभिनंदन. समोरच्या बाजूला फुलर लेंथ डिलिव्हरी. ड्राइव्ह केलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये आहे प्रोटेक्शन. सिंगल येते या चेंडूवर प्रथमेच्या बॅट मधनं. धावफलक 1 ने पुढे जाईल. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक बिनबाद 30 धावा. या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करतोय रोहित परब. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा धाव पलकावर लागताय. चांगले षटक राहिलंय हे दुसरं षटक. मात्र दुसऱ्या बाजूला एकमेव जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू मात्र इथे लॉस होतोय. अनसक्सेसफुल राहिलाय. बॉलिंग ट्रॅकवर आता आसिफ खान आलेत बॉलिंग ट्रॅकवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. इथे प्रथमेश कडनं ध्रुव तारा संघ असेल किंवा मुंबई लॉयन्स संघ, हे दोनही संघ निश्चितच
या अगोदरच्या दोनही पराभवांमुळे या स्पर्धेच्या बाहेर गेलेत. मैदानावर जो सामना खेळला जातोय तो औपचारिकता पूर्ण केली जाते, एक मैत्रीपूर्ण लढत असं आपण या लढतीला म्हणू शकाल. खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता, चांगला बॉल आसिफ कडनं. धावफलक 30-30. स्टेप आउट पावलांचा वापर, खेळाडू आहे तिथे, एक चांगला झेल टिपला जातोय. टीम ध्रुव तारा संघाला पहिला धक्का, पहिला हादरा बसतोय प्रथमेशच्या रूपाने. फलंदाज बाद, आउट. लॉफ्ट केलाय. ओहो हो, झेल मात्र होऊ शकला नाही. उलट्या बाजूला अगदी उलट्या दिशेने धावत जात असताना झेल पकडण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न तिथे असफल होतोय. या चेंडूवर सिंगल येते. धावफलक 2.4 षटकानंतर 1 गडी बाद 32. बॅकफुटला जात असताना चेंडूला कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी टोला स्पर्श करत, ब्रश करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. ध्रुव तारा संघाला आणखी एक धक्का बसतोय. दुसरा गडी ते बाद होतोय. बॅट्समन आउट, बॅक टू द डग आउट. फुल टॉस ऑन साइडला तगडा प्रहार. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आलेत, मात्र इथे मुख्य पंच स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून इथे बिमर दिला गेलाय, नो बॉल दिला गेलाय. फ्री हिट असेल. फ्री हिट, मात्र त्याचा कुठलाही फायदा उचलता आला नाही आणि यासोबतच षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 2 गडी बाद 34 धावा. डीजे पुन्हा एकदा एक युवा गोलंदाजाला इथे संधी दिली जाते. सूरज यांना पुन्हा एकदा रिपीट केलं जात आहे. 30रं षटक घेऊन चांगला बॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला. इट्स अ वाईट बॉल. फ्लॅटेड डिलिव्हरी. यावेळेस पुन्हा एकदा अगदी फुलर लेंथ डिलिव्हरी ऑन साइडला, गॅप शोधलाय, वेगाना चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. एक तगडा प्रहार. पुन्हा एकदा येतील 4 धावा.
इट्स अ डॉट बॉल. धावफलक जाऊन पोहोचेल 3.2 षटकानंतर 2 गडी बाद 39 धावा. मिस टाइम. सूरज धावताय चेल घेण्यासाठी, मात्र खाली क्षेत्र निवडलंय. धावबाद करण्याची संधी असेल, मात्र अगदी वेगानं बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय बॅटर. ओमी पॅटेलच्या बॅट मध्ये या 2 धावा येतील. धावफलक पुढे जातोय. 3.3 षटकाचा खेळ पूर्ण. 2 गडी बाद 41 धावा ऑन अ स्कोर बोर्ड. ओमी पाटीलकडनं स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र आपल्या जादुई फिरकीने स्पिन गोलंदाजीने जे निश्चितच ओम यांना सरप्राईज केलंय. हवाई फायर करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स. इट्स अ 4 रन्स. चौकार 4. अंतिम चेंडू असेल. 3.5 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. शेवटचा बॉल शिल्लक. धावफलक जर आपण बघत असाल 2 गडी बाद 45 धावा धावफलकावर लागताय. अंतिम गेंद. पहिला व्हाईट बॉल, त्यानंतर 4, नंतर डॉट, पुन्हा एकदा 2, नंतर डॉट आणि चौकार. या पद्धतीने 5 चेंडू इथे हाताळले गेलेत. मेन इन ब्ल्यू सूरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्लॉट मध्ये होता, फटका फसलाय. एक चांगला झेल लॉंग ऑन बाउंड्री लाईन वर टिपला जातोय. आयकॉन संघनायक रोहित परब कडनं. फलंदाज बाद. विकेटचं पतन. चार 4.1 षटकानंतर धावफलक 3 गडी बाद 46. चेतन पेटकर शॉट ऑफ लेंथ. अनक्या अगदी हलक्या हातून हाताने समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलंय. सागरवालीच्या बॅट बंद ही सिंगल असेल. रोहित खिल्लारे. ध्रुवतारा संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. ओ लॉफ्टेड स्ट्रोक. फटका इथेही फसतोय. रोहित परब डाऊन द बॉल. जेल टिपला जातोय. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट.
या दरम्यान ऑफ स्टंपच्या अगदी फारच बाहेर धावफलक 53 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आडव्या बॅटनं प्रहार केला, तगडा प्रहार अगदी बिटवीन द गॅप काउ कॉर्नर, सीमा रेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्पा घेत मैदानाच्या बाहेर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार 4. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे स्टॉप केलं जात आहे. आकाश यांच्याकडनं चांगलं फील्ड. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातले आणि शेवटच्या षटकातले. धावफलक 4 गडी बाद 62. स्लोअर वन ऑन साइडला पूल केलाय. सीमा रेषेजवळ चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी सूरज भारद्वाज आणि त्याचा सहकारी चेंडू लढवण्यासाठी तिथे प्रयत्न करताय. सिंगल येते. 2 धावा आधी गौरवच्या बॅट मधनं आपण बघतोय. लॉफ्ट केलाय, तगडा प्रहार अगदी मैदानाच्या बाहेर.
एक एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आणि एक लॉंग ऑन. लॉफ्ट केलाय, चांगला प्रहार. अगदी बॅटिंग क्रीजचा वापर करत असताना ऑफस्टफवर शफल झाले, जागा बनवली आणि चेंडूच्या उंचीचा फायदा घेत असताना अप्परकट पद्धतीचा एक चांगला स्ट्रोक रोहितच्या बॅटमधनं. चौकार येतोय. सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 70 धावा करायच्या आहे. या 70 धावा करण्यासाठी स्वतः रोहित परब सलामीला आलेत. ऑन साइडला पूल केलाय, चांगला फटका. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सलग दुसरा चौकार. 4. चांगला स्ट्रोक बघायला मिळाला रोहित परब यांच्या बॅट मधनं. अगदी टॉप ऑफ द बाउन्स चेंडूला ड्राईव्ह केलंय. अगदी पुढच्या टोवर उभं राहत असताना टिपिकल अगदी लेदर बॉल क्रिकेटचा फील देणारा एक सुंदर फटका कॉपी बुक स्टाईलनं खेळून काढलेला एक चांगला स्ट्रोक बॅकफुट पंच बघायला मिळाला. सिंगल येते. धावफलक 1 ने पुढे जाईल. 9. मिस टाइम. अगदी गली क्षेत्रात उभ्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेजवळ अडवला जातोय. सिंगल पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न झाला नाही. याचं कारण रोहित परब स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करताय. धावफलक जाऊन पोहोचेल पहिल्या 4 चेंडू नंतर. 10 धावा. ओहो, अगदी टेस्ट मॅच देखील आपण या मर्यादित 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये बघतोय. चांगला डिफेन्स बघायला मिळाला. सध्याच्या घडीला एनडीसीएच्या माध्यमातून, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. ओहो, या अगोदर अगदी थोडा सबर और सबकी खबर चेंडूला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. षटकार. 6. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचेल 16 धावांवर. धनंजय कसबे आलेत, संघमालक आहेत, खेळाडू आहेत. ऑन साइडला तगडा प्रहार निलेश कांबळेच्या बॅट मधनं. एक मजबूत प्रहार आपण बघतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. 4.
या चौकाराच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल. 1.4 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. 24 धावा इथे धाव फलकावर लागताय. या अगोदर लीग मधील दुसऱ्या सामन्यात 6 बॉलमध्ये 7 धावा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च करताय इथे धनंजय कसबे. चांगली गोलंदाजी. दोन षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 24. पहिल्या षटकानंतर धावा होत्या 16 आणि या षटकामध्ये धावा आल्यात 8. 2 षटकाची समाप्ती 24 धावा आणि पुढच्या 24 चेंडूमध्ये आणखी 46 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवर सागर वालेवर आक्रमण केलं जातंय. रोहित परबच्या बॅट मधनं एक जबरदस्त प्रहार अगदी समोरच्या बाजूला वेग क्षेत्रामध्ये मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. अगदी नभाद आकाशात चेंडूला इथे खेळून काढलंय. डीजे थँक्यू. स्क्वेअर कट, चांगलं फील्ड अगदी कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये डीप मध्ये. या सिंगल सोबत धाव संख्या जाऊन पोहोचेल 31 धावा.
2 गडी बाद 39 धावा. बॅक ऑफ द लेन ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. स्क्युअर ऑफ द विकेट, थोडंसं फंबल. सिंगल पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, रिस्की रन. मात्र अगदी वेगानं बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचताय फलंदाज. बॅटिंग स्ट्रायकिंग एंड आपण बघू शकाल, आदित्य आलेत, आदित्य पांडे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकाल साहिल. ओ सुरेख हुक केलाय, आदित्यच्या बॅट मध्ये येतो एक सुरेख फटका. षटकार 6. थँक्यू. 4 षटकानंतर धावफलक 2 गडी बाद 47 आणि शेवटचे 12 चेंडू शिल्लक. धावा करायच्या त्या 23 धावा. 12 बॉल 23 रन. 12 बॉल 23 रन. लिओ किंग्स अँड NSF प्रेझेंट सातपूर प्रीमियर लीग. लॉफ्ट केलाय निलेश कांबळेच्या बॅट मधनं. हा लॉफ्टेड स्ट्रोक पुन्हा एकदा खाली क्षेत्र नो मॅन्स एरियामध्ये जाऊन चेंडू लँड होतोय. निलेश कांबळेच्या बॅट मध्ये सिंगल आहे, ते आता समीकरण बनेल 11 बॉल 22 रन. लॉफ्ट केलाय आदित्यच्या बॅट मध्ये एक लॉफ्टेड स्ट्रोक. इथे मात्र झेल टिपला जातोय. आदित्य झेल बाद. या अगोदर NSFच्या मॅच मध्ये सातपूर ब्लास्टर संघाचे होणं कर्णधार प्रवीण निषाद उर्फ पहाडी यांनी 500 रुपये षटकारासाठी अर्धशतकासाठी जे लावले होते, आता प्रवीण निषाद त्यांच्या माध्यमातून ते 500 रुपये इथे लक्ष्मण महारा यांना देत आहे. मुख्य मंचावर VIP डॅशवर इथे लक्ष्मण महारा यांच्या खेळीचं कौतुक केलं जात आहे, त्या खेळीचं सन्मान केला जातो. याच्या खेळातील या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक ज्यांच्या बॅट मधनं आलंय ते लक्ष्मण महारा. ऑन साइडला पूल केलाय, तगडा प्रहार निलेश कांबळेंच्या बॅट मधनं. झेल देखील निसटलाय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये. लाईफ मिळतंय, जीवनदान मिळतंय इथे निलेश कांबळे यांना. धावफलक 4.5 षटकानंतर 3 गडी बाद 50 आणि शेवटचे 7 बॉल शिल्लक. धावा करायच्या त्या 20 धावा. अबिद अलीच्या बॅट मधनं एक मजबूत प्रहार. फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न. प्रथमेशच्या हाताला मात्र एक जबरदस्त प्रहार. लक्ष प्लीज काळजी घ्या.
शेवटचे 4 बॉल शिल्लक, धावा करायच्या त्या 14 धावा. ऑन साइडला तगडा प्रहार अमित अलीच्या बॅटमधनं. इट्स आउट ऑफ द पार्क. सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय सरळ एरियल रूटने. अमितच्या बॅटमधनं हा षटकार येतोय. दाफलक 3 गडी बाद 63. शेवटचे 2 बॉल आणि धावा करायचे त्या 7 धावा. येथे आजच्या लढतीमधील आजच्या खेळातील शेवटची मॅच आणि त्या शेवटच्या मॅचचा नाणेफेक होते. सन्माननीय लेजंड क्रिकेटर सन्माननीय अविनाशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आजच्या खेळातील शेवटची मॅच टीम NSF आणि टीम जाणता राजा. येस, टीम NSF संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचा एक बॉल आणि धावा करायच्या त्या 5 धावा. रिव्ह्यू घेतलाय. येस, टीव्ही अंपायर्स निर्णय येतोय, डिसिजन येतोय. इट्स अ नो बॉल.